तर शेतकरी मित्रांनो, आपल्या स्वयंभू आधुनिक फार्म शेती जोड व्यवसाय या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या ग्रामीण भागामध्ये शेतीला जोड व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलाखती व त्यांचे मार्गदर्शन मी तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न करत असतो. तर नक्की आपल्या चॅनलवर असा तर चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला फॉलो करा. तर आपलं पूर्ण नाव आणि पूर्ण पत्ता काय सांगा बरं? नमस्कार, माझे नाव बाळू केशवराव कदम, राहणार निवळा, तालुका हदगाव, जिल्हा नांदेड. मी शेती व्यवसाय करून दूध पालनासाठी म्हशी व्यवसाय करत आहे. तर हे आपण किती वर्षापासून म्हशी घेतल्या? बऱ्याच दिवसापासून म्हशी आहेत आपल्याकडे, पण मी हे विकणं ते घेणं असं चालू ठेवतो. मग आता पहिली आपल्याकडे कोणती म्हसड होती बरं याच्यात? पहिली ही म्हस आहे. ठीक आहे. तर ही कितीला आणली होती? पार्टी आणली होती 3 महिन्याचे हे केलेले लागलेली म्हसड 32,000ला आणली होती, 65ला मागणी झाली. बरं बरं, 32ला आणली होती आणि पुन्हा 65ला मागणी. हा, मग तुम्ही घरीच येऊ दिले गाईला? घरीच येऊ दिलं. तर मग आता किती लिटर दूध देते आता? दूध हिचं 3.5 लिटर दूध आहे. 3.5. मग आता हिच्या खाली वगार झाली आहे? वगार आहे. आता किती महिने झाले म्हणजे हिला? हिला झाले 5-5.5 महिने झाले. 5.5 महिने. आणि ही म्हैस बरं? ही म्हैस 50ला आणली होती. 50ला का? किती दिवस झाली? हिला 5 महिने झाले. 5 महिने. आता दूध देते का? दूध देते आता 3.5 लिटर दूध आहे. एका टायमाला 3.5 लिटर. आता हिच्या खाली काय वगार आहे? खाली हिच्या खाली वगार आहे. आणि ही म्हैस? म्हैस 51ला आणली. 51ला पार्टी आणली होती. किती दूध देते? 2.5 लिटर दूध देते सध्या. बरोबर. आणि एकंदरीत आता हिला किती महिने आणून झाले? हिला 2 महिने झाले. बरं. तर मग आम्हाला सांगा, आता हे दूध आपले डेअरीला जाते का बरं? याला डेअरीला जाते. तर मग किती जाते बरं दूध आपलं? दहीच 9 लिटर जायचं, 9-10 लिटर घरी ठेवून. मग आता हप्ता किती येते डेअरीचा? 8.5 पर्यंत मी हप्ता उचलला होता. आता 5.5-6 पर्यंत उचलतो. कमी जास्त होत राहते. आणि ढेप वगैरे देता का याला? हा, ढेप देते 2 टाइम. 2 टाइम? 1.5 किलो. 1.5 किलो एका म्हशी. बरं. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, याने एका म्हशीपासून संगोपन करतात. आणि मला सांगा, तुमच्याकडे चारा नियोजन कसं आहे? काय चारा आहे? चारा म्हणजे सोयाबीनचं कुटार आहे, आपलं ऊसाचे ते धांडे, पुन्हा हरभऱ्याचा सोयाबीनचं कुटार, आणि हे आपल्याला मोकळी सोडतो जराशी चारायला फिरायला. बरं. शेतकरी मित्रांनो, आता उन्हाळा सुरू झालेला आहे, शेतामध्ये जागा आहे की नाही? शेतामध्ये जागा नाही. बरं. आणि मला सांगा, काही अडचणी दुग्ध व्यवसायात म्हणजे बघायचं गाभण न जाणं, काही रोगराई, काही आतापर्यंत अडचणी जाणवल्याच नाही आम्हाला. नियोजनच करतो. म्हणजे असे बिमार वगैरे हे केले नाही, तरी हे केलं थोडस काय वाटलं तर आम्ही देशमाने डॉक्टर साहेब आता त्यांना हे करतो, लगेच जातो त्याच्या ट्रीटमेंटवर गोळ्या मिळ्या देतो. म्हणजे तुम्ही आजच्या उद्यावर नेत नसता? आजच्या उद्या नेत नाही. आणि पावसाळ्यात कसं नियोजन करता येईल? पावसाळ्यात कुठं राहतो? पावसाळ्यामध्ये शेडमध्ये. शेडमध्ये पावसाळ्यामध्ये म्हणजे आम्ही ते जास्त घाण होऊ देत नाही, काही नाही. त्या जागी खास पुन्हा घरी हे करत नाही, माश्या हे होतात म्हणून जर असं फिरून आणते. बघू शकता शेतकरी मित्रांनो, ही आमच्या नियोजन. आणि वगार आपल्या तिकडे त्या झाडाखाली बांधले? हा, झाडाखाली आहे. आता दूध कधी काढता बरं? दूध आता 6 वाजता काढतो. 6 वाजता? आणि असं काय होते का, दूध या टायमाला नाही काढलं तर मग वगैरे असं? नाही, तसं काय होत नाही. तर तुमच्याकडे एक म्हैस आहे म्हणली आम्हाला, किंवा ती वघाराचं दूध तोल्यावर दूध देते, की नाही? हो, वघाराचं म्हसड म्हणजे ही पहिली माहिती काय खासियत, म्हणजे वगार किती महिन्यात दूध तोललं वगाराचं?
याचं चाऱ्याला लागलं की दूध तोडलं तरी मसड हे करते, फक्त वगार आहे ढेपीवरही झोपता येते. हा. जरा जरा ढेप म्हशी बरोबर ठेवायची जराशी, ते वगार झालेली आहे तेवढं ढेपीवर झाली की दूध सगळं काढून घे. बरं. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, मेहनत करण्याची इच्छा असेल, काही गोष्टी आपल्याला मिळतात पण चांगल्या. आणि मला सांगा, दुग्ध व्यवसाय म्हशीपालन परवडते का? परवडते. तुमचा अनुभव काय सांगतो? आमचा अनुभव आम्हाला आता माहिती झालाय. एका म्हशीतून आम्ही व्यवसाय करत करत एका माणसाला 10,000 रुपये महिना कसा तरी पडते 3 म्हशीवर. म्हणजे डेपीचं खाणं पिणं होऊन 10,000 रुपये महिना पडते. आणि याचं सकाळचं नियोजन बाकी आपण दुसरे पण छोटे कामं करू शकतो. छोटे काम वावरात करू शकतो ना, मग बाकी वेळामध्ये आपल्याला काम काहीच नाही ना. ते हे सकाळ आणि संध्याकाळी ते करायचं, मधल्या याला चारा पाणी करून टाकायचं. बघू शकता शेतकरी मित्रांनो, म्हशीचा 10,000 तर वेगळा राहील, पण आपण दुसऱ्या कामाचा जर धरला तर आपला खूप महिना पडू शकतो एक हिशोब केला नाही. हो, ते आपल्याला 8-9 हजार 10,000 ते पडू शकते. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, यांनी तुम्हाला चांगल्या प्रकारे छान प्रकारे अनुभव यांचा शेअर केलेला आहे. तर नक्की आपल्या चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉलो करा. जय जवान जय